तर आज बघणार आहोत आपण मस्त अशी व्हेज बिर्याणी. तर त्याच्यासाठी मी इथं भाज्या घेतलेल्या आहे. फ्लॉवर, बटाटा, गाजर आणि वाटाणा. आता तुम्ही याच्यामध्ये आणखी भाज्या ॲड करू शकता, पनीर ॲड करू शकता. ते पूर्णपणे आपल्यावर डिपेंड आहे. तर त्याच्यामध्ये मी इथं पाववाटी दही टाकलेलं आहे, धने पावडर, जिरे पावडर, थोडासा पाव चमचा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे छान असं भाज्यांना लावून घ्यायचं आणि अर्धा ते पाऊण तास हे छान झाकून ठेवायचं साईडला. म्हणजे जेणेकरून सगळा मसाला आहे तो भाज्यांना छान असा लागला जाईल. आता इथं पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं. त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे. लवंग, मिरे, दालचिनी, 2 हिरवी वेलची आणि एक मोठी मसाला वेलची टाकायची आणि तेजपान. आता हे सगळं पाण्यामध्ये टाकून चवीप्रमाणे म्हणजे भाताला लागेल इतकं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी गरम होऊ द्यायचं. आता भात शिजवायला टाकायच्या आधी मी बिर्याणीचे तांदूळ जे आहेत ते 1 तासभर आधी छान स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते, जेणेकरून ते पटकन शिजतात आणि साईजमध्ये पण खूप छान होतात. तर तुम्ही बघू शकता पूर्ण आपल्याला हा म्हणजे भात शिजवायचा नाही आहे, थोडासा कच्चा ठेवायचा आहे. जेणेकरून आपण जेव्हा आपण भात म्हणजे बिर्याणीचा थर देऊ, तांदळाचा थर देऊ, तेव्हा ते वाफेवर छान शिजतात. म्हणजे नंतर जास्त शिजून त्याचे तुकडे पडत नाहीत. आता कढईमध्ये तेल टाकायचं आणि आपल्याला वर सजावटीसाठी आपण कांदा 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे, पातळ कापून घ्यायचा उभा आणि तळून घ्यायचा. आता इथं माझ्याकडून एक छोटीशी मिस्टेक झाली, जेणेकरून फक्त कांदा थोडासा तांबूसर कलर येईपर्यंत म्हणजे तळायचा आहे. थोडासा ब्राउनिश जास्त झाला होता, त्यामुळं तो नंतर थोडासा त्याचा फ्लेवर कडवट येत होता. तर तेवढी तिथं काळजी घ्या तुम्ही. जास्त काळपट होऊ द्यायचा नाही कांदा. थोडासा ब्राउनिश कलर आला की मस्त असा कांदा तो काढून एका साईडला ठेवायचा, जेणेकरून तो छान असा खरपूस थंड झाल्यानंतर खरपूस होतो. तर आता इथं दुसरे 2 ते 3 कांदे पातळ असे उभे चिरून घ्यायचे. छान त्याच तेलामध्ये टाकायचे. फक्त तेल थोडंसं आपण जास्त टाकलं होतं, कारण आपल्याला कांदा तळायचा होता. तर त्याच्यातलं थोडंसं तेल मी कमी केलेलं आहे. म्हणजे आपल्याला बिर्याणीला जितकं तेल लागेल तितकंच त्यात कढईमध्ये ठेवलं आणि 2 ते 3 पातळ चिरलेला म्हणजे उभा पातळ चिरलेला कांदा त्याच्यामध्ये टाकला आहे. थोडासा तांबूसर कलर आला की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो टाकायचा. टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत शिजू द्यायचा. 2 हिरव्या मिरच्या आणि छान परतून घ्यायच्या. आता याच्यामध्ये आपण जो म्हणजे जे भाज्या आपण सगळ्या मॅरिनेट करून ठेवल्या होत्या त्या याच्यामध्ये टाकून 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायच्या आणि पाणी न टाकता याला वाफेवर शिजू द्यायचं. आणि आता इथं मीठ टाकायचे चवीनुसार. म्हणजे भाज्यांना आपण ऑलरेडी टाकलेलं आहे, पण कांदा आणि टोमॅटोसाठी आपण टाकलेलं नव्हतं मीठ. तर त्याला चव ॲडजस्ट करून किंवा थोडंसं चाखून बघायचं आणि चव ॲडजस्ट करून याच्यामध्ये मीठ टाकून हलवून घ्यायचं. आता इथं वाफेवर भाज्या शिजवून घ्यायच्या. छान भाज्या शिजलेल्या आहेत. 5 ते 10 मिनटात भाज्या शिजतात. एकदम स्लो गॅस करायचा आणि भाज्या शिजवून घ्यायच्या, कारण आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे. सो वाफेवर ह्या भाज्या छान शिजतात. आता आपण जो भात होता तो त्याच्यावरचा जो म्हणजे गरम मसाला टाकलेला तो पूर्णपणे काढून टाकायचा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण तो बिर्याणी खाताना मध्येच येतो, त्याच्यामुळं आपण तो काढून घ्यायचा, कारण फ्लेवर त्याचा भातामध्ये उतरलेला आहे. आता भाज्या शिजल्यानंतर जो तांदूळ शिजवलेला आहे त्याची लेयर याच्यावर द्यायची. त्याच्यानंतर कांदा, तळलेला कांदा याच्यावर टाकायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना. तुम्ही याच्यामध्ये काजूसुद्धा तळून टाकू शकता. त्यानेही पण म्हणजे बिर्याणीला छान टेस्ट येते आणि दिसायला पण छान दिसते. तर हे टाकल्यानंतर एक 5 मिनटं आपल्याला स्लो गॅस करून वाफ द्यायची, किंवा तुम्ही जर वाटलं तुम्हाला की कढई आपली पातळ आहे आणि करपायची शक्यता असेल तर जाड लोखंडाचा तवा असतो तो ऑलरेडी गरम करून ठेवायचा आणि एकदम स्लो गॅसवर तो पण ठेवायचा आणि त्याच्यावर ही कढई ठेवून 5 ते 10 मिनटं वाफ लागू द्यायची छान. म्हणजे इथं मस्त अशी आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.